मित्र हो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना जमिनीवरती खाली बसता येत नसेल किंवा बसल्यानंतर उठता येत नसेल तर यासाठीचे अतिशय सहज करता येतील असे 8 सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे, जे केल्याच्या नंतर तुम्हाला अगदी 8 दिवसामध्येच जमिनीवरती खाली मांडी घालून बसता येईल आणि बसल्यानंतर व्यवस्थित उठता देखील येईल। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका। प्रत्येक मुद्दा, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याची करायची पद्धत समजून घ्या, चुकीच्या पद्धतीने अजिबात करू नका। अगदी हा व्हिडिओ चालू असताना माझ्या सोबत लगेचच तुम्ही करायला सुरुवात केली तर व्हिडिओ संपेपर्यंत तुमचे कमरेखालचे जे भाग आहेत, सगळे पायाचे स्नायू जे आहेत ते सगळे मोकळे आणि हलके होतील, ते लूज पडतील आणि त्याच्यामध्ये एक चांगली लवचिकता आलेली तुम्हाला बघायला मिळेल। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की आपल्याला जमिनीवरती बसण्यासाठी आणि व्यवस्थित उठण्यासाठी कुठले कुठले स्नायू कशा पद्धतीने मदत करतात। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा स्नायू आहे तो म्हणजे क्वाड्रिसेप्स स्नायू। हा आपल्या मांडीच्या समोरच्या भागाला आणि गुडघ्यापासून ते आपल्या वरच्या जांघेपर्यंत असणारा हा क्वाड्रिसेप्स स्नायू आपल्याला मदत करतो याच्यामध्ये। दुसरा महत्वाचा स्नायू आहे तो म्हणजे हॅमस्ट्रिंग स्नायू, जो मांडीच्या पाठीमागे आहे। तिसरा महत्वाचा स्नायू आहे जो सीटचा स्नायू, आपल्या ह्या सीट मध्ये असणारा एक महत्वाचा स्नायू, ज्याचं नाव आहे ग्लुटियस मॅक्झिमस। हा एक अत्यंत महत्वाचा स्नायू आपल्याला उठताना आणि बसताना मदत करतो। तिसरा महत्वाचा स्नायू आहे तो म्हणजे आपल्या ओटीपोटाचा आणि आपल्या पाठीमागच्या बाजूचा कमरेचा, ज्याला आपण कोअर मसल्स असं देखील म्हणतो। आणि पाचवा महत्वाचा स्नायू म्हणजे आपली जी पायाची बोटं आहेत तिथं असणारे जे छोटे छोटे स्नायू आहेत, हे देखील आपल्याला बारकाईने मदत करतात, ज्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थित उठता बसता येतं। मित्र हो, हल्ली आपण बघतोय जमिनीवरती आपण कधीच बसत नाही। बसायचं असेल तर खुर्चीवरती, सोफ्यावरती, नाहीतर बेडवरती, कॉटवरती बसतो आपण। काही काम करायचं असेल ते सुद्धा आपण उभारून करतो। अगदी जेवण सुद्धा हल्ली उभारून करायची पद्धत आलेली आहे। आधी पूर्वीच्या काळामध्ये आपण खाली बसून जेवायचो, गप्पा मारायचो, किंवा घरातल्या ज्या महिला असायच्या त्या खाली बसून फरशी पुसायच्या, खाली बसून भांडी घासायच्या, अजून काही भाजी निवडायच्या। परंतु आता ते सगळं बंद झाले आणि त्याच्यामुळं निसर्गानं आपल्या पायाच्या सांध्याला उठबस करण्यासाठीची दिलेली जी ताकद आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे। मित्र हो, जेव्हा हे खाली बसणं आणि उठणं आपल्याला शक्य होत नाही तेव्हा त्याच्या मागे 6 मुख्य कारण असतात। त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं कारण ते म्हणजे आपल्या पायाची शास्त्रोक्त हालचाल किंवा व्यायाम व्यवस्थित न होणं, नियमित न करणं। दुसरं महत्वाचं कारण आहे वय वाढेल तसं आपल्याला सार्कोपेनिया नावाचा आजार होतो, म्हणजे आपले जे स्नायू आहेत संपूर्ण शरीराचे, त्यातल्या त्यात ज्याची हालचाल व्यवस्थित तुम्ही करत नाहीत शास्त्रोक्त पद्धतीनं, त्या स्नायूचा आकार आणि त्यांचं जे काम आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं, त्यांची कार्यक्षमता कमी व्हायला लागतं। तिसरं महत्वाचं कारण आहे वाढत्या वयानुसार जर तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्याच्या सांध्याचा काही त्रास असेल किंवा आमवात असेल, संधिवात असेल तर याच्यामुळे देखील तुम्हाला उठता बसता येत नाही। चौथं महत्वाचं कारण आहे तो म्हणजे तुमच्या आहारामध्ये जीवनसत्व, खनिज, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं किंवा समतोल पौष्टिक आहार न घेणं। पाचवं महत्वाचं कारण आहे वय वाढेल तसं किंवा हालचाल न झाल्यामुळं तुमच्या हाडांना आणि स्नायूंना जोडणारे जे धागे असतात त्याला आपण टेंडॉन असं म्हणतो, कुर्चा म्हणतो। ह्या टेंडॉनची जी लवचिकता आहे ती कमी होते, त्यांच्यामध्ये आखड येते आणि त्याच्यामुळे आपल्याला बसणं उठणं अवघड जातं। 6वं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपले स्नायू आणि चेतापेशी यांच्यामध्ये असणारे संबंध कुठून तरी बिघडून जाणं, म्हणजे मोटॉर न्यूरॉन ज्याला म्हणतो आपण, ब्रेन करून आपल्या एक संदेश येतो की हा पाय उचला, याच्यामध्ये कुठेतरी एक मंद गती येते आणि त्याचा परिणाम म्हणून देखील आपल्याला हे उठणं बसणं अशक्य होऊन जातं। मित्र हो, याच्यापैकी कुठलंही कारण तुमच्यामध्ये असू द्या, मी सांगितलेले 8 व्यायाम जर तुम्ही दररोज नियमितपणे न चुकता तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने करायला जर सुरुवात केली का नाही तर तुम्हाला 100% 8 दिवसामध्येच खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील। चला तर सुरू करूया। काही व्यायाम हे आपल्याला खुर्चीत बसून करायचे आणि काही व्यायाम हे जमिनीवरती मॅट अंथरून किंवा सतरंजी अंथरून
करायचे आहेत. सगळ्यात पहिला जो व्यायाम आहे तो आपल्या पायाच्या स्नायूसाठी करायचे, बोटाच्या स्नायूसाठी. खूप आकड आलेली असते, ह्या गोट्यामध्ये आकड आलेली असते, पायाची बोटं अशी आपली वळत नाहीत, खूप कडक होऊन बसतात. अशा वेळेला सगळ्यात पहिला व्यायाम काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं 2 बॉल घ्यायचे तुम्हाला आणि हे दोन्ही बॉल काय करायचे आपल्याला अशा पद्धतीनं त्या बॉलवरती आपल्याला आपले तळवे ठेवायचे पायाचे आणि ह्याला आपल्याला काय करायचं आहे, पुढं मागं अशा पद्धतीनं करायचंय. गुडघ्यावरती हात ठेवायचे. खूप चांगलं एक्सरसाइज आहे. याच्यामुळे काय होणार आहे, पायाच्या तिथं तळपायाला असणाऱ्या ज्या चेतापेशी आहेत, नर्व एंडिंग आहेत, त्या खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होणार आहेत आणि तो सिग्नल आपल्या मेंदूकडे जाणार आहे आणि मेंदूला सुद्धा कळणार आहे की बाबा आपले पाय अजून आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. ही जाणीव मेंदूला जाते आणि हे जाणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हाच आपले मोटॉर न्यूरॉन जे आहेत ते चांगले ऍक्टिव्हेट होतात, कार्यशील होतात आणि आपल्याला ह्या त्रासापासून खूप चांगल्या प्रकारे आराम मिळण्यासाठी मदत होते. या व्यायामानं तुम्हाला फक्त उठता बसता येण्यासाठीच फायदा होणार आहे असं नाही, तर तुमच्या पायाचे त्रास कमी होण्यासाठी, पायामध्ये मुंग्या येणं किंवा जे बधिरता आहे, आग पडणं, डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, गुडघे दुखणं, मांड्या दुखणं किंवा पंढऱ्या आकडून जाणं, त्याच्यामध्ये कडकपणा येणं, ह्याच्यामध्ये देखील खूप चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीनं हा पहिला जो व्यायाम प्रकार आहे, अगदी निवांत बसून तुम्हाला करायचं, काही नाही, गडबड नाही, जेवढं शक्य होईल तेवढं वेगानं तुम्ही करा, तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने. पुढं मागं तुम्हाला मऊ मऊ वाटेल, छान छान वाटेल. खूप चांगली मसाज थेरपी आणि ॲक्युप्रेशर थेरपी तिथं अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या पार पाडण्यासाठी आपल्याला काय होणार आहे, मदत होणार आहे. हे बघा, ह्या अशा पद्धतीनं हे किती मिनिटासाठी करायचं तुम्हाला, 1 मिनिटासाठी करा. हे अशा पद्धतीने पुढं मागं. मात्र काय करायचंय, पूर्ण बोटापर्यंत हा बॉल आला पाहिजे आणि मागं टाचेपर्यंत गेला पाहिजे. हे अशा पद्धतीने हा पहिला प्रकार. आता दुसरा सोपा प्रकार काय करायचा आहे, अत्यंत सोपा आहे. एक नॅपकिन तुम्हाला घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीनं ही नॅपकिन तुम्हाला टाकायची आहे. तुम्ही क्लोजअप घेऊ शकता आणि नॅपकिनच्या सुरुवातीला तुम्हाला पाय ठेवायचे आहेत. हे अशा पद्धतीनं, हे बघा. आणि आता काय करायचंय, आपल्या पायाच्या बोटांनी ह्या नॅपकिनला काय करायचं, असं पुढं करायचंय हळूहळू. खूप चांगली बारीक हालचाल होते याच्यामुळं. हे बघा, तुम्ही क्लोजअप बघायला लागलात. हे बघा, हळूहळू पूर्ण नॅपकिन जी आहे आपली ही पायाखाली घ्यायची. हे बघा, हे अशा पद्धतीने. खूप छान, खूप छान. राम कृष्ण हरी माऊली म्हणायचे आणि बसल्या बसल्या करायचे. काही सुद्धा अवघड नाही. तुम्हाला वाटेल एवढं सोपं आहे, हो सोपं आहे आणि छोटं आहे, पण ह्याचे फायदे खूप मोठे आहेत. हे अशा पद्धतीने घ्यायचे तुम्हाला. हे अशा पद्धतीने हे असं करून परत काय करायचं, तुम्हाला उचलायचे. परत तुम्हाला पायानेच ह्याला सरळ करायचंय. हे अशा पद्धतीनं हात अजिबात लावायचा नाही, पूर्ण पायाने कसरत करायचे आणि परत एकदा तुम्हाला हे करायचंय. हे बघा, हे अशा पद्धतीने. हे बघा, हो पहिल्यांदा तुम्हाला वेळ लागेल ह्याला घ्यायला, नंतर मग अशी एक वेळी की अगदी काही सेकंदामध्येच तुम्हाला ह्याचा नॅपकिनचा अशा पद्धतीनं गुंडाळा करता येईल. हे अशा पद्धतीने हे 1 वेळा 2 वेळा तुम्ही करायचंय. आता तिसरा सोपा व्यायाम प्रकार काय करायचंय, आपल्याला खुर्चीवर बसूनच करायचा आहे. काय करायचंय याच्यामध्ये, हे जे आहेत पाय जे आहेत आपले अशा पद्धतीनं सरळ कमरेतून बसायचंय आणि पायाला आपल्याला काय करायचंय, एक पाय जो आहे तो अशा पद्धतीनं वर करायचा. मी दिसायला लागलोय, हे अशा पद्धतीनं. हे बघा किती वेळा करायचंय, 10 वेळा. 1 2 3 4 सावकाश 5 शक्य तितकं वर घ्यायचंय. 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता हा पाय हे बघा, 1 2 3 4 5 हॅमस्ट्रिंग वरती ताण येणार आहे. 6 7 8 9 आणि 10. हा झाला तिसरा सोपा प्रकार. आता चौथा सोपा प्रकार काय करायचा, आपल्याला खुर्चीवरच करायचा आहे. याच्यामध्ये हळू उठायचंय तुम्हाला. हे हात समोर घ्यायचे आहेत, अशा पद्धतीनं जुळवायचे आहेत आणि सावकाश तुम्हाला काय करायचं आहे, सीट आपलं खुर्चीला टेकवायचं आहे आणि असं 10 वेळा करायचंय. त्याला आपण चेअर स्क्वॅट असं म्हणतो. हे बघा, 1 सावकाश 2. तुम्हाला जर खुर्ची जास्त खाली वाटत असेल तर खुर्चीवरती 1-2 उशा देखील ठेवू शकता तुम्ही. 3.
याच्यामध्ये ग्लुटियस मॅक्झिमस, क्वाड्रिसेप आणि हॅमस्ट्रिंग ह्या तिन्ही स्नायूवरती खूप चांगला स्ट्रेच मिळणार आहे. सावकाश उठा. फक्त बसताना तुम्हाला सीट अगोदर बाहेर काढायचे म्हणजे गुडघ्यावर ताण येत नाही. 4 सावकाश करायचं. 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान आहेत. फक्त तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करायचे. एखादा व्यायाम करताना तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तिथं थोडस सावकाश करायचं किंवा ते करण्याची मर्यादा ठेवायची. पहिल्यांदा 3 वेळेस करा, पुन्हा 5 वेळेस करा, मग हळूहळू 10 वेळेस करा, मग हळूहळू 20 वेळेस करा. जसं जसं तुमचे शरीर आणि स्नायू लवचिक होत जातील तस तसं तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटायला लागेल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या पायामध्ये ताकद आल्यासारखं तुम्हाला जाणवेल. आणि उठणं बसणंच नाही तर चालणं फिरणं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला करता येणार आहे. हा झाला 4था प्रकार. आता 5वा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, भिंतीचा आधार घेऊन करायचा आहे. बघा, ज्याला आपण वॉल सीट असं म्हणतो. काय करायचंय, भिंतीपासून साधारण 1 फुटाचं अंतर घ्यायचंय अशा पद्धतीनं. हे अंतर घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, आपली पाठ भिंतीला चिटकवायची आहे आणि पायामध्ये देखील थोडंसं अंतर आपल्याला घ्यायचंय. आणि आता काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं नमस्कार पोझिशन करायचे हे आणि हळूहळू हळूहळू खाली सरकायचे. हे अशा पद्धतीनं हे करत असताना आपले गुडघे जे आहे ते पायाच्या समोर असे नाही आले पाहिजेत, एका सरळ रेषेमध्ये आले पाहिजेत. अशा पद्धतीची पोझिशन तुम्ही आहे बघा, एका सरळ रेषेमध्ये आले पाहिजे. गुडघे पुढे नाही गेले पाहिजे, नाही तर गुडघ्यावर ताण येतो. हे असं धरून तुम्ही एक 10 सेकंद तुम्ही काय करायचे, थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत जागेवरती या. हे अशा पद्धतीनं पुन्हा खाली सरका. किती वेळा करायचं असं, 10 वेळा. बघा, 1 वेळा झालं, 2 सावकाश थोड्या वेळ थांबू, परत जागेवरती या, 3 असं पण करू शकता तुम्ही. वर या, परत खाली, 4 व्हेरी गुड. परत वर जावा. या अशा पद्धतीनं 5 सावकाश करायचं, थोड्या वेळ थांबायचं, पुन्हा जागेवरती जायचं, 6 परत जागेवर, 7 निवांत बसा, हे झालं 7. पुन्हा 8 सावकाश. आणि आता 9 थोड्या वेळ थांबा, परत उठा, 10. खूप छान. परत तुम्ही जागेवरती जावा. हा झाला 5वा प्रकार. आता 6वा 7वा आणि 8वा प्रकार आपल्याला झोपून करायचा आहे. त्यासाठी आपल्याला मॅट लागणार आहे. मॅट जी आहे ती अशी टाकायची आहे. मॅट टाकल्याच्या नंतर आपल्याला जो 6वा प्रकार आहे तो काय करायचा आहे, ब्रिज पोज करायची आहे. हे अशा पद्धतीनं सावकाश तुम्हाला झोपायचं आहे. झोपल्यानंतर काय करायचंय, आपले गुडघे जे आहेत ते दुमडायचे आहेत. हे अशा पद्धतीनं दुमडून घ्या आणि आपले हात जे आहेत ते आपल्या पायाच्या चवड्यांना टाचेला पकडायचे अशा पद्धतीनं. हे बघा, पकडले, दिसायले तुम्हाला मोबाईल मध्ये. आणि आता काय करायचंय, हळूहळू तुमचं सीट जे आहे ते वर तुम्हाला उचलायचं आहे. हे बघा, जेवढे शक्य होईल तेवढं धरून ठेवा 10 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हे अशा पद्धतीने परत पूर्वस्थितीमध्ये असं किती वेळा करायचंय, 10 वेळा करायचंय. 1 झालं. आता हे 2.
खूप चांगला स्ट्रेच ओटी पोटातल्या आणि कमरेच्या स्नायूवरती येतो, मांडीच्या समोरच्या स्नायूवरती येतो, गुडघ्याच्या वरच्या स्नायूवरती येतो आणि त्यांच्यामध्ये लवचिकता येऊन आपल्याला उठता बसता चांगलं येतं. हे शास्त्रोक्त व्यायाम आहेत. 3 सावकाश, 4 5 6 जेवढं शक्य होईल तेवढं ताणायचंय, 7 जेवढं शक्य होईल तेवढं धरून ठेवायचंय, परत सावकाश यायचंय, 8 9 आणि 10. खूप छान आहे, हळूहळू करायचंय. हा झाला 6वा सोपा प्रकार. आता 7वा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशाच पद्धतीनं पाय लांबवायचे, हात आपल्याला समांतर ठेवायचे शरीराला आणि लेग रेज एक्सरसाइज करायचंय. सावकाश वर पाय उचलायचा आहे, जेवढं शक्य होईल तेवढा उचलायचा आहे वर आणि धरून ठेवायचा आहे. पंजे आपल्याकडे घ्यायचे, जेवढं शक्य होईल तेवढं 10 सेकंद 5 सेकंद धरून ठेवा. अशा पद्धतीनं परत जागेवरती असं 10 वेळा करायचंय. बघा, 1 सावकाश खाली, 2 सावकाश खाली, 3 4 सावकाश. खूप छान सोपे सोपे व्यायाम आहेत. 5 6 7 पाय सरळ करायचा, गुडघ्यातून दुमडायचा नाही, 8 9 आणि 10. दिवसभर तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहता किंवा उभं राहून काम करता तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले मदत याच्यामुळे होणार. आता दुसरा पाय, 1 दिसायले, 2 3 4 सावकाश करायचे, गडबड नाही, गोंधळ नाही, 5 6 औषध समजून करायचे, 7 8 9 आणि 10. औषध समजून करायचे म्हणजे काय, रोज जसं सकाळ संध्याकाळ न चुकता आपण औषध घेतो तसं सकाळ संध्याकाळ न चुकता सहन होईल असा हा व्यायाम करायचा आहे. हा झाला 7वा प्रकार. आता शेवटचा सोपा प्रकार आहे. अशाच पद्धतीने गुडघे आपल्याला काय करायचे, दुमडायचे आणि आपले हात जे आहेत आपल्या छातीवरती ठेवायचे आणि आता आपल्याला कमरेतून आपले गुडघे जे आहेत ते उजवीकडे आणि डावीकडे वळवायचे आहेत, झोपवायचे आहेत 10 वेळा. इकडे 5 वेळा, इकडे 5 वेळा, 1 दोन्ही, 2 3 कमरेमध्ये आलेली आखड, स्नायूमध्ये डोपराच्या आलेली आखड, मांड्यामध्ये आलेली आखड कमी होण्यासाठी मदत होईल, 3 4 5 6 7 सावकाश करायचं, गडबड नाही, 8 9 10. खूप छान, रामकृष्ण हरी म्हणायचंय. असं जर तुम्ही हे 8 सोपे व्यायाम प्रकार केले तर तुम्हाला अगदी 8 दिवसामध्येच खूप चांगले रिझल्ट खाली बसण्यासाठी आणि व्यवस्थित उठण्यासाठी होणार आहे. कोणाच्याही मदतीची गरज तुम्हाला लागणार नाही. तुमच्या स्नायूमध्ये पहिल्यासारखी ताकद आणि स्ट्रेंथ येण्यासाठी मदत होईल, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. तर आता हा व्हिडिओ बघत बघत ज्यांनी व्यायाम केला आणि त्यांना कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि आजपासून सकाळी आणि संध्याकाळी सहन होईल अशा पद्धतीने हे व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील जमिनीवरती व्यवस्थित बसता येईल, बसल्यानंतर उठता येईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. तसंच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.